नमस्कार मित्रांनो, मी सुदीप. आज नवीन एक मुलाखत घेऊन आलोय. तर आज आपण आलोय कोल्हापूरमध्ये. तर कोल्हापुरात मित्रांनो अनेक आपण म्हशींची मुलाखत बघितलो, तर अजून काही राहिले त्यांची पण आपण बघणार. तर आपण आलोय आज कोल्हापुरात सरगम आणि रतन या म्हशीच्या जोडीची मुलाखत घ्यायला आलोय. आपल्या सोबत मालक आहेत, त्याचप्रमाणे रायडर आहेत. तर आता हे दोन मसर आहेत, ही मित्रांनो हिंद केसरी मसर आहेत. आता त्यामध्ये रतन आहे, ती सगट भरपूर चांगली मैदान पाहिजे. सरगम आता सध्या चालू मध्ये, रतन आता गाब आहे, त्यामुळे आता स्टॉप आहे ती. पण आता संपूर्ण माहिती आपण या मुलाखतीच्या माध्यमातून बघणार. त्याची मैदानं कुठली झाली, त्यांची खरेदी कुठली झाली, त्याचप्रमाणे मालकांची इतर जुनी कुठली म्हशी पळाल्यात, त्याचप्रमाणे रायडरांची कुठल्या कुठल्या चांगली मैदान झाली, ती संपूर्ण माहिती आपण आता घेणार आहे. तर पहिला आपण मालकांची ओळख करून घेऊया. साहेब, पहिला तुमची ओळख सांगा प्रेक्षकांना. नमस्कार, मी जयसिंग सरनाईक. आता तुम्ही प्रॉपर खुद कोल्हापूरचे? कोल्हापूरचे. बरोबर. मग आता तुमचं म्हणजे व्यवसाय काय? व्यवसाय शेतीच की. शेती. आता हे तुमचं हे म्हशींचा नाद आहे, तुमचं पण ह्या म्हशी पळवणे या क्षेत्रात भरपूर मोठं नाव आहे. बरोबर. अनेक चांगली चांगली मसर तुमच्या हातनं म्हणजे हिंद केसरी झाल्यात. आता सध्या आता सरगम आहे, रतन आहेच. बरोबर. तर आता तुमचं हे नाद कधीपासून, म्हणजे सुरुवात कधीची आहे तुमच्या नादाची? म्हणजे वडिलोपार्जित आहे का तुमच्या नादापासून? वडिलोपार्जित आमची बैल पळवत होती. बैल शहाजी महाराज दत्तक झालते त्यावेळी वडिलांनी आमची गाडी एक झालती पूर्वी. त्यानंतर मग आम्ही आमचे सुरेश सरनाईक बापू. बरोबर. त्यांचा मी बारका असताना बघत होतो. ती तुमची कोण लागतात? चुलत भाऊ लागते. चुलत भाऊ काय? होय, बरोबर. मग त्यांचं बघत असताना मग पहिलं बैल घेतलं, खोंड घेतलं. ते एक्क्याला त्यांनी पळवत होतो. एक्क्याला पळवून झाल्या मग पुढं त्यांच्यातलंच एक घेतलं, छब्या म्हणून होतं, सुरेश सरनाईक बापू घेतलं. ते घेतलं आणि त्यानंतर ते पळवा लागलो. तरी ती ही किती सालची गोष्ट, म्हणजे बैलांची शर्यतीची? ही 94ची. 94ची, म्हणजे भरपूर जुनं. 90 पासून मी पळवायला चालू झालो. त्यावेळी नुसतं बघायचं. म्हणजे सुरुवातीला खोंड होती का चांगली बैल? सुरुवात खोंड घेतलेली, नंतर मग त्यांच्यातला एक घेतलेला छब्या म्हणून. छब्या झाल्यावर तो दिल्या, मग महाडिक म्हणून बैल आणला. महाडिक आणला. मग तो एक्क्याला पळवत होता. एक्क्याला हातात धरून घोडा बैल हर होणारी होता, सगळ्यात चालत होता. बैलात आणि सगळ्यांच्या संघ मी पळला. कोल्हापूरची जेवढी राऊंड आली आहेत की नाही, युवराज शिंदे, धोंडराव गाडगे, दाजी पाटील, बरोबर, अशी दादू मुल्ला वडिंगचा, चंदू गाणेवाले, म्हणजे ते सगळ्या म्हणजे हिंद केसरीची मालक आता कोल्हापुरात होऊन गेल्यात. ते सगळ्या बैलांसोबत तुमचा बैल पळाला. बरोबर. ढेरे मामा, अनिल निकम. म्हणजे बैलाची शर्यती तुम्ही किती वर्ष केला? मग 2005 पर्यंत. होय. मग तिथनं पुढे मग म्हशी पाहावा लागलो. मग हे एकदमच म्हणजे म्हशी बैलगाडी सोडून एकदम बंदी आली नाही, तिने पण मी पळवत होतो सुरुवातीपासून. घोडागाडी पण पळवली. घोडागाडी पण सगळ्या मुबारक चाऊस, दाजी तुंगाचं, संत खुची, या सगळ्यांच्या बरोबर गाडी पळवल्या. म्हणजे तुम्ही आमचे सगळी आमची जवळची माणसं आहेत. आता तुम्ही घोडागाडी क्षेत्रात पण होता, एकाच वेळी बैलगाडी क्षेत्रात पण होता, परत म्हशींच्या क्षेत्रात पण होता. एवढं सगळं नियोजन लावायचं कसं? हे एकटाच नसतं, इकडनं तिकडे पोरं पण असायची संघ हे करायची. 2 दिवसांनी 6 नंबर घेतल्यात. होय. असं कुणालाही जमणार नाही. आणि एक टाक म्हणजे 90 पासून आतापर्यंत 1 वर्ष खाडा पडा नाही माझं शर्तीचं. सगळ्यांनी नाच केलेत. असं कोण 2-4 वर्ष करते, बंद होते आणि चालू करते असं नाही. कंटिन्यू माझा आतापर्यंत 1 टाक नाद करत आलोय. सातत्य पाहिजेच की, मग ते नाद. आणि पहिले स्वतः ड्रायव्हर मी. म्हशी असू देत, रेडका असू देत, घोडागाडी असू दे, घोडा बैल असू दे, बैल असू दे, एक्का असू दे, सगळं मी स्वतः आणते. सगळं सगळं तुमचं तुम्हीच करायचं? होय, करायचं. आता आपण जरा म्हशीकडे वळूया. आता सुरुवातीची तुमची म्हैस कुठली होती पळतेली? सुरुवातीची गिरजा होती. गिरजा. तिच्या आधी पळवत होते आमच्या घरच्या. ते गलास पळवत होती. परत तिच्या आधी चंदू मोहिते एक 3 आकतली घेतलेली होती. ती पण जाईल तिथे एक व्हायची. मग हे कधीच म्हणजे किती वर्षाची? 98, 99 ची गोष्ट आहे. होय. आणि 2001ला ती गिरजा घेतलेली. ती घेतलेली 12,000 रुपयाला घेतलेली. काय? आता मग तुम्ही गिरजा होती बरोबर,
मग गिरजानंतर आणि कुठली म्हैस झाली म्हणला? गिरजाच्या आधी ही पळत होती, बावरी पळत होती बावरी. चंद मोहितींची. हा. ती 3 हाकत 3 नंबर करत होतो. हा, 3 हाकेत म्हैस बोलवणे त्याला. हा. बरोबर. परत पायी पळणीत मी जेवढं आता पळविलेत की नाही हा. तेवढं कोल्हापुरात कुणीही पळवा नाही. हा हा. हातात धरून बैल असू दे, सायकलवर मस असू दे, सायकलवर म्हस. सायकलवर मस पळवायची. मग ती पायी ती पळणी. कवा मस्त तर पुढे जाणार, आता मोटरसायकलला मस्त ऐकणार. नाही म्हशी कसं आहे, जेवढं मालक सायकल पळवते तेवढे पळत्या, हा 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 हा, बरोबर. असं होते. तेच की सगळे जे हा. सुट्टा घोडा असू दे, सुट्टा घोडा. सुट्टा घोडा स्वतः तुम्हीच? नाही, सुट्टा घोडा पोरं बसायची. म्हणजे माझी बारक्या दोन्ही वयात? घोडी असायची की नाही, हा. 1-2 व्यायची हा, हा, माझीच. आणि एक टाक 36 नंबर केलेला एक एक 26 म्हणून घोडी होती ती. हा हा हा. हनुमंतवाडीतनं घेतलेली. आणि ती पोरं कोण बसाय सुट्ट्या घोड्याला काय? म्हणजे आता त्यांची पण कसं तेवढीच नाव आपल्या मुलाखतीची मानली येऊ देत की. कोरजीच ते दाद्या बसत होतं, हा. कोगनोळीचं लिंब्या बसत होतं. लिंब्या म्हणजे ते पोटात ते हा, मेलं. मेलं तेच हा. का? ह्याच्यानंतर आता गिरजानंतर मग ही कधी आणला तुम्ही? रत्तन आणली 2022 ला आणली. 22. पहिली घरची ते गुलजार त्यानं पळवत होतो, हा रेडकं पळवत होतो. हा मग ही रत्तन आणली गिरगावातनं हा हा. 2022 ला. ती कितीला आणलेला, कोणाकडनं आणलेला काय? ते भया म्हणून नाही, त्याचा आडनाव एवढं काय माहिती नाही. भया मेढे. भया मेढे. हा, मग आमच्यातलं रेडको दिलेलं होतं, हा. ते इकलेलं पाचगावात त्या ह्याला हा. पांड्याला. त्यानं तिकडे इकडे मग ते घेतली. ही सरगम पाचगावातली पाचगावात कोणा? अविनाश साठे. अविनाशसाठी. ती कवा आणलेली आहे? ते आता 2023 ला आणली. 23 ला. मग तुमच्या घरात तयार होऊन मसर पाहिली कुठली 1-2-3 नावं घ्यायची म्हणली तर? घरात गलास म्हणून एक होती टोकडी. हा. गलास, उल्हास, हा झेन. हा हा. ही अशी नावं अशी झेन, गलास ही अशी कशी मी सुचलेली का? नाव असंच की, म्हणजे जे काय आवडेल ते नाव ठेवायचं. होय. असं काहीतरी युनिक नावं पाहिजेतच. आम्ही खरेदी कितीची होती काय? ही खरेदी 96,000 आहे. हा. सरगमची? सरगमची 61,000 घेतलेली. 61,000. होय. मग ती पळत होती का बंद होती तेव्हा? नाही, बंद होती, गाब होती. हा. कधी तर पळवत होता पहिले. आता शक्यतो कसं म्हैशी हातात घ्यायचं म्हणल्यावर गाभानच आणायला लागत असेल तुम्हाला. याची एक मोठी मोठी मैदान सांगा, म्हणजे कुठली एक आता 23 ला आणि 22 ला घेतलेली आहेत, बरोबर? होय. मग आता म्हैशीची मैदानात आता एक मोठं हे आलंय, म्हणजे बक्षिसांचं एक मोठं बक्षीस मोठी यायला आल्यात. एक सोशल मीडियामुळे त्याला एक हवा चांगली मिळाली आणि एक प्रसिद्धी वाढली आता म्हैशीच्या मैदानात. पहिला कसं 11,000, 21,000, 5,000, 7,000 अशीच बक्षीस असे. आता लाख निघाले, आता 1.25 लाख डिक्लेअर झाले, आता 71 आहे, 51 आहे. कुठं आता चर्चा आहे की शाहींचं पण मैदान आता निघणार आहे कोल्हापुरात. तर आता अशी मोठी कुठली मैदानं केलीत? रतन म्हणा किंवा सरगमनं म्हणा. मोठी अशी सरगमनेच केल्यात बेळगावला. हा. मोठ्यामध्ये 51,000 त्यावेळी 2 झालती. 2 झालती. बन्यांची 1 झालती. हा. 1 सेकंदा फरक पडलेला. सेकंद. 2 झालती. हा. मग बाकीचं जयसिंगपूर 1 झाली. हा. 15,000 ला. 15 ला. चांदीची गदा ही मिळालेली. त्यातली कुठली गदा ती? ही गदा. ही मोठी गदा काय? मोठी गदा. हा, ती जयसिंगपूरची. गाडी बंद पडली. गाडी बंद काय पडली. झालं किस्सा देऊ? गाडी बंद पडली. हा. मग परतून आली, निम्म्या पट्टी गेली, गाडी बंद पडली. हा. परत दुसऱ्या गाडी बसून परत जाऊन मग 5 सेकंद सुट्टी झाली. मग त्यावेळी लगेच गाडी कशी मिळाली तिथली? झेंड्याची गाडी हा, होती हा. पुढे. त्याच्यावर जाऊन बसलं होय. बरोबर, म्हणजे तेवढं होऊन सकट त्यात नंबर झालती. नंबर झालती. कारण कसं इथं सेकंदाचा विषय आहे नाही. इकडे तिकडे बघितलं, बघायला जरी वेळ लेट झाला तरी सकट नंबर जाते. आता तुम्हीच म्हणताय की 51,000 ला 1 सेकंदात नंबर गेला. मग ती आता चूक भरून कुठं नेमकं हुडकायचं म्हणलं तरी पण कळणार नाही की नाही आमका आपली चूक झाल्या कुठं, सेकंदात फरक पडलाय कुठं ते. होय. यात चुकबोल काय नाही. होय. चुकलं की कॅन्सलच. आता इथनं टेम्पो भाडं घालायचं, आपली तयारी हे ते सगळं घ्यायचं, मोटरसायकल यामा बिमा असू दे तिथपर्यंत जायचं, तिथनं कॅन्सल होऊन येताना एक दुःख मोठंच असतं. पण नंबर होऊन आल्यावर एक आनंद एक वेगळा. आणि कसं आहे, शक्यतो बाहेर नंबर होणं ही लई मोठी गोष्ट असते. पंढरपूरला गेलो. पंढरपूरला गेलेलो, तिथे 1 झालती सरगम. होय. रायडर मिळत नव्हता आम्हाला. का बरं? काय आयुष्यात पहिल्यांदा मी गाडी हाणाय बसलो.
होय गाडी का बरं रायडर का मॅम तुम्ही इथनं घेऊन नाही गेला म्हटले होता? तिथं नाही म्हणजे इथली कोण आलेली पण नव्हती आमच्या इथली. मग तुम्ही असं इथनं जोनी लावून गेला नव्हता? नाही त्यावेळी अचानकपणेच अचानकच गेलतो होते. मैदानला रात्री. जायचं म्हणल्यावर. कितीचं मैदान? रात्रीचं. ते 11 11,000 मग 11,000 साठी पंढरपूर पर्यंत गेलता? बोलवलेलं तिकडं मानासाठी हा 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 त्यासाठी गेलतो. रायडर मिळाला नव्हता त्या दिवशी बसवलं आणि मग एकच स्वतः झालं. याला बसलो मी. हा. एकच झालती त्याशी मग त्याही चांगल्या म्हशी कुठल्या होत्या त्यावेळी तिथं चांगल्या. फाईटला? चांगल्या होते फाईटला म्हणजे अक्षय कोळीची ते नव्हते म्हशी अक्षय कोळी हा. माऊलीची होती तिकडची. आणि मग आता तिकडच्या मसरांची गती आणि आपल्या मसरांची गतीत काय फरक आपल्या इथे म्हशी पळायचं असं ऐकत नाही. ऐकत नाही? ऐकत नाही. बरोबर. तुम्ही इथनं जाऊन आता कोल्हापुरात नंबर केलाच की होय पंढरपुरात. बरोबर. कसं 17 प्रत्येकाच्या हवामानानुसार पण राहते, प्रत्येकाचं वैरण पाण्यावर सगळं राहते. आता इकडे आपली ओली वैरण जरा अंग धराय बिरायला बरं पडते, तिकडे जरा ओल्या वैरणीचं प्रमाण कमी आहे. आता तुम्ही बेळगावला 51,000ला नंबर झाला तेव्हा बन्यांची मग ती पैंजण असणार हा, बरोबर. पंजन होती. मग ती एक झाली एक आणि झाली. तुमची 2 झाली. 2 झाली. आणि अजून चांगल्या चांगल्या फाईटला कुठल्या म्हशी होत्या? साकवान होती. सकवान. साकवान 3 झाली. हा हा हा. परत म्हणजे कायम तुमच्या ह्या 1, 2, 3 मध्येच कायम फाईट असते म्हणा. होय. कायम तुमची 1, 2, 3 मध्ये कायम फाईट असते. ही एकदा 1, ही एकदा 2. परत ते 7 पाटी सरगम एक झाली. ती कुठली कुठली 7 मैदान जर का 7 बघितली? मैदान आपल्या- शिये, हा जयसिंगपूर, हा. भुयेवाडी, भुईवाडी. हा बालिंगा, तारदाला तारदाळ, हम्म. राशिवड. राशिवड्याला एक दिवस गॅप करून 2 दिवस म्हणून नंबर झाले. होय. एक दिवस गॅप त्या दुसऱ्या एक दुसरी झूम म्हणून होती. हा ते झूम तर सांगायचं राहिले. 2011ला घेतलेली 71,000ला. हा हा. ती मिरजतनं घेतलेली. मार्केट यार्ड 1ला झाली. हा. उचकाव झालेली. उजगावात. हा इकडे निगनूर हा. सलग 3 दिवस एक झालेली. सलग 3 दिवस एक. होय. मग हे असं आता बैलांच्या सारखं ह्यानं उपाश ठेवायला लागते कसं असते मग? होय, उपाय ठेवावा लागते. संध्याकाळी वैरण टाकायची जाताना थोडी. हा. मग दिवसभर उपाशी. उपाशी. होय मग ते आता कायम संध्याकाळचं मैदान असते बरोबर. होय. मग ते उपास ठेवणार कसं सलग 3 दिवस मैदान म्हणल्यावर? हा आता पळून आले रातभर वैरण घालायची. हा हा. सकाळपासून बंद करायची. सकाळपासून उपाशी. होय मग संध्याकाळी परत मोकळ्या पोटानं पळत्या. पळत्या. मग ते त्यांना नक्की आता सलग 3 मैदान पळायचं म्हणल्यावर ते डांबरावरच असते. होय डांबरा. नक्कीला झीज त्याने एवढी जास्त होत नाही. झीज होत होती. हम्म. खरं ते कसं आहे, राखून तेवढंच म्हणजे पळली 3 मैदान. परत हा. आणि गॅप देऊन पत्र्या मारून परत आणि हा. मग थांबून काढली. हा म्हणजे परत ना तिथनं एक 15 दिवस महिनाभर गॅपवर मग पुढे काढली होय. बरोबर. तर आपण ही जी रत्तनची कुठली कुठली काय मैदान ठराविक आपण सरगमची बघितलीच. रत्तांची काय करते आहे अशी गाडीला मारून लई खोळंब केले ते. हा हा तर भरपूर नंबर केले आतापर्यंत. एक 50-60 नंबर केल्यात केले. 4 वर्षात. हा. तर हे ना गाडीला वयशाला मग काय करते नेमकं खोळंब काय करते? वयशाला गेली की हा. नाही गाडीच्या बरोबर आडवीच येते. हंडेलावरच येत्या. हा इकडनं पण जाऊन देत नाही तिकडनं जाऊन देत नाही. हा. तर का त्या पुढ्यातनं गाडी काढली की नाही गाडीला मारत येत्या. वयशाला आडवी त्या मग वावाला म्हणलं हेच कपिलच वळवते तिला. होय. मग अशा चर्चेला तू म्हणला की ही जे रायडिंग करायला कोण बसतच नाही का ड्रायव्हर म्हणजे गाडीवर कोणच म्हणजे बसत कसा आहे त्याचा विषय, गाडी गावली हा की पुढे जायचं ना. दुसऱ्या ड्रायव्हर सुद्धा आधी मध्ये उभारी असते ती सुद्धा कोण येत नाही. हा. असा विषय आहे म्हशीचा. येत गाडी नाही. चुकून निघली त्यातनं तर ठीक. मग निघली की मग नंबरच. हा निघले की नंबर. तेच की निघले की नंबर. निघली की नंबरच. मग तिथं काय तडजोड नाही अजिबात. आता तुम्ही रायडिंगला असतायसा तर आता तुम्हाला काय काय अनुभवलं दोन्ही मशीनच्या बाबतीत? मशीनचं दोन्ही मशीनचा कसं आहे, सरगमचा काय विषय नाही. हा ती काय गाडी पळवल थोडी पळत्या. हा पण रत्त्यांचं कसं आहे, रत्त्यांना लय रिस्की ना म्हणजे जीव मुठीत घेऊन मस्त पळवा लागते ते. बरोबर आहे. म्हशीला कसं कलर घेतला मस्त फिरले की काही अडचण नाही त्याची. हा हा फक्त ती तिकडली रेस शिवून गाडी मागत निघून त्यातनं आली हा. तिचा विषय संपला. मग तिची काय अडचण नाही मग रतनची. रत्त्यांची. आणि सरगम आता आता तुम्हालाच विचारतो. आता तुम्ही कायम रायडिंग करताय बरोबर. आता म्हशीची म्हणजे आता सरगमची एक टफ फाईट झालेली मैदानं कुठली कुठली आहेत म्हणजे किंवा असं एखादा एक सुप्रसिद्ध किस्सा म्हणजे सगळं पब्लिक तो किस्सा ऐकून सगळं एकमेकाला सांगते पुढं पुढं शेअर करते बाबा ह्या मैदानाला ही म्हैस अशी सरगम अशी पळाली एवढं म्हणजे एखादा छोटासा अपघात होऊन सकट त्यातनं पण नंबर झाली किंवा असं छोटासा तुमचा अपघात असू दे किंवा काय. मस्त आता डायरेक्ट ही जयसिंगपूरला आम्ही पळवली हा. त्यावेळी मस्त म्हणजे टॉपलाच होती त्यावेळी. हा. त्यावेळी मग सुटली गेली मग सगळी म्हणजे एकच आहे. हा. पण मॅच झाल्यानंतर गाडी बंद पडली म्हणजे सगळं पब्लिक जाग्यावर थांबलं. हा हा म्हणजे उतरून पळत दुसऱ्या गाडी जाऊन बसला परत जाऊन मस्त 5 सेकंद सुट्टीच झाली.
एवढं होऊन पण हा एवढं होऊन पण तरी एकच झाली. आणि त्या फाईटला चांगल्या म्हशी कुठल्या? त्यावेळी फाईटला आपल्या कोल्हापुरातल्या होत्या. कोल्हापुरातल्या होत्या. करायला ते. बरोबर. म्हणजे चांगली चांगली मसरं असून सगळं. मध्ये कसं मध्य सेंट्रल आल्यामुळे मिरजा थोड्या म्हशी होत्या, आपल्या कोल्हापुरात थोड्या म्हशी होत्या. हा बरोबर. त्यामुळे सगळ्या म्हशी चांगल्या झाल्या. आणि जयसिंगपूर मैदान कसं नामांकित मैदान असल्यामुळं म्हशी तिथे चांगल्याच गोळा होत्या. आता नामांकित मैदानात वरनं आपला म्हणजे मुद्दा एक विचारतो की प्रत्येक मैदानाला कसं एक हिंदी केसरी म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं एक हिंदी केसरी मैदान असते मानाचं. तसं आता म्हैशीच्या क्षेत्रातलं हिंदी केसरी मैदान कुठलं? तसं काय आता मैदान सगळी हिंद केसरी व्हायला आल्या. बरोबर. आता मैदान निघले, आता मोठी मैदान ह्या वर्षीच निघल्यात सगळे. त्यामुळं मोठी मोठी मैदान ती हिंद केसरीचं मैदान व्हायला आलं आता. मग ती सगळी रास्तच असतात मैदान. राष्ट्रीय मैदान सगळे रस्ते. त्यात कुठल्याही प्रकारचं 2 नंबर काय होतं? 2 नंबर काय नाही. आणि पूर्वी मोठी मैदानं होती होती की नाही, म्हणजे मोठी व्याल चालू झाली 2001-2 पासून. हा. त्यावेळी मीच घेतल्यात पहिली हा, एक ची 5,000ची. ती कुठली एक ठराविक बघितली तर? रंकाळा महोत्सव, हा. नदीवर गायकवाड बंगला हा. अशी होती. परत ह्याच्यानंतर 2011ला 11,000ची निघाय चालू झाली. मग बेळगावला ती मस झूम नेली, तिथे 41 म्हशी होत्या, हा. तिथे एक झाली झूम. हा झूम. मग आता मसरत तुमची म्हणजे सरगम किती मिनिटं पाहिजे? म्हणजे आता मैदानाचा टप्पा किती मिनिटाचा आहे? आत्ताच काय 2 मिनिटापर्यंत आहेत, कमी झाल्यात पट्ट. 1.5 मिनिटापर्यंत? 1.5 मिनिटं 3. आणि तुम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस किती मिनिटाची होती? पूर्वी मैदाने 4-4.5 मिनिटं अशा पळायच्या. 5 मिनिटापर्यंत. होय. रंकाळ महोत्सवाला 5 मिनिटं अंधारात मस्त पळालेली आमची ती गिरजा. 22 म्हशी होत्या, अंधारात पळालेली. काय म्हणले, खड मारून पळविले म्हणले त्यावेळी. खडं मारून अंधारात पळवली मस्त. त्याच मशीन दाखवून दिलं. गायगाव बुधवारात दिवसाचं सगळ्या म्हशी होत्या. खड मारून पळवली म्हणजे कसं? अंधार पडल्यामुळे काय वाटलं, दगड मारून पळवली. मस्त पळली जास्त. हा 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 बरोबर. तेच दाखवून दिलं त्या मशीन. दिवसाचं पळ गायकवाड बंगल्याजवळ बुधवार तिथं सुटल्याने आणि गायकवाड बंगल्यापासून जवळजवळ 4.5-5 मिनिटाचा पट्टा होता. 4.5-5 मिनिटाचा. तेव्हा इतिहास करून दाखवला त्या मशीन. म्हणजे जिद्द आहे. हा बरोबर. म्हणजे कुणाच्या हस्तक्षेपाशिवाय सगळं म्हैस पळत्या हे म्हशीनं दाखवून दिलं. म्हणजे जिनी नावं ठेवालतीत की दगड मारून पळवली आणि काहीतरी बाहेरनं काहीतरी हे करून पळवली 2 नंबर करून. अंधारी पळवली नाही मुद्दाम, घरला घेऊन गेली ना, त्याच माणसाने नावं ठेवलं त्यावेळी. हा हा हा. कसं नावं घ्यायची नाहीत, पण खरं त्यांचं त्यांना ही मुलाखत बघितल्यावर समजून जाईल की बाबा आपण कोणाला काय म्हणलोय आणि ती आता आपलं बरोबर आपल्याला फिरून आलंय ती सगळं. तर मित्रांनो, आता आपण बैलेच की सरगमाय रतन आणि त्यांचेच मालक सरनाईक साहेब त्यांची आता आपली ही मुलाखत बघितलीच. तर तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण म्हैशी व्यतिरिक्त तर त्यांना थोडी बैलांची माहिती पण त्यांच्या घेऊया, कारण त्यांची बैल आता सध्या पण पळत्यात आणि आधी सगळं त्यांची बैल पण पळाल्यात, घोडी पण पळाल्यात. तर आता सध्या बैल कुठला आहे तुमच्याकडे? आता सध्या आता हे कारतूस आहे. हा. आदत असताना घेतलेला. आदत. होय. तर आता काढतोस ते आता काय आदतचं खोंड आहे काय? आदत होत घेऊन आता 4 महिने झाले ती. 4 महिने झाले. आता दात लावले का नाही अजून? आता दात लावले, महिना झाले. हा हा हा. आता ही कुठं कुठं काय किरकोळ मैदान 1-2-3 म्हणजे पकडले? ह्याने पिराजडी एक झाले, चिंचवाड एक झाले, खेबड एक झाले. मग डांबरमाळ दोन्ही? डांबरमाळ दोन्ही पडते. हे अशी शास्त्राची पाहिजेत बैल, डांबरमाळ दोन्हीला. मडेल गेला एक झाले, जो कुरडूत नाही घेतलेला. कुरडू विराज पाटील. हा 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 हा. आणि कायम तुमचं गाडीवान कोण का तसं काय? गाडीवान नयन शेळके असते, पिंटू कोकरे. हा हा. ही दोघं जास्त करून आणतात गाडी. आता काढतोस नंतर आता घोडी कुठली कुठली झाली चांगली चांगली तुमची? घोडी झाली की छबी झाली, सिमरन झाली, धन्नू झाली, चांगी होती, सर्जा, खडोगळ एक नाव होतं. बेंद्रा दिवशी घोडी आलेली, त्या नाव खडोगळ ठेवलं. मग स्वतः तुम्ही गाडी गाडी आणतो, घोडा गाडी. पुढं पण माग पण बसतो तो गाडीत. माग घोडागाडीत माग पण बसतो तिथ? माग बसलेलो डबल गाडीवान. आता काय एक गाडीवान बसत नाही गाडीत, एवढी एवढी दीड हाता एवढी, हाता एवढी गाडी पण नाही. एक गाडीवान माग बसत नाही, सगळं माग येते त्याचं.
असली गाडी आहे त्यावेळी डबल ड्रायव्हर असायचे. तेच की काठी काठी घालत होती घोड्याच नाही. हो, काठी हाणाय माग. हा. तर ह्याच्या मैदानाला बसलेलं मी कागलला ते मैदान मी 8 दिवस बाहेरच होतो, मैदान करत होतो. तिकडं आलेलो घरात, हा. त्या हारवाल्यानं मला नेलं आणि गाड्या आणा बसले ह्याच्या पट्ट्यावर कागलच्या. हा. यशा कोळी होता ह्याचा रुकडीचं यशा कोळीचं हा. घोडं. त्या घोड्यानं मला लात मारलेली इथे हा. रगात, असं की नाही छातीत, असं की आतच सगळं जायला लागलो. हा. तिथनं येऊन इथं टाकं काढलं तिथं. हे एक झालं. मग त्यानंतर बंद केलं काय? मग त्यानंतर होती पळत होते. आता मध्ये बंद केलं, आता 1 वर्ष 1.5 वर्ष. तुम्ही बसायचं? हा, बसायचं बंद केलं त्यावेळी. बरोबर, घरच्यांचं प्रेशर म्हणणार, होय. पळवताय स्वतःला का लागून घ्यायलाच म्हणणार. काळजी करणं त्यांचं ते काही कामच आहे, त्यांनी ती काही आपण चुकी धरू शकत नाही त्यांना त्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण साहेबांची बैलांची माहिती, घोड्यांची माहिती, तसेच म्हशींची मुलाखत आपण बघितलीच. तर आपण बघतोय म्हणजे आता ते मी मागं म्हशींचे व्हिडिओ बघितले की सागरमाळातल्या म्हणजे म्हशी आता मार्के असतात, तसे जरा शक्यतो शर्यतीच्या म्हशी या मार्क्या नसतात. बरोबर, म्हणजे ठराविक म्हशी असतात. आता ह्या दोन्ही म्हशींचा स्वभाव कसा आहे? आता सरगमचा कसा आहे स्वभाव? सरगमचा शांत आहे. शांत आहे. आणि रतनचा वांडा आहे. होय, आता ती तुम्हालाच पळवू देत नाही गाडी होय. मैदानाला म्हणल्यावर. मग काय करते नेमकं, म्हणजे मारते? गाडी गावली की नाही, हा. गाडी वळून गेली तर गाडी परता जर तिला गावली, हा. ती गाडी मालक आहे का कोण आहे बघत नाही. गाडी खाली पडल्याशिवाय ती मग शांत बसत नाही. ही गाडी पडल्याशिवाय गाडी पडली की मालक उतरून पळाल्यानंतर ती मग मागे सरत्याना तर मागे सरत नाही. मग तुम्हाला पण भरपूर वेळा पडला असं? पाडले इथं कळंबेला नाईट मैदानला, इथं बरकुड्या फ्रॅक्चर झाले. होय. होय, मग तिला मालक पण लवकर दिसत नाही. दिसत नाही. जोपर्यंत गाडी मालक आहे हा. तोपर्यंत ती मालक उतरला गाडीनंतर काही करत तिचं नाही. एक वैशिष्ट्य आहे, कधी गाडी तिने सोडली नाही. एवढी मैदान केली आता एक 4-5 वर्षात, 5 वर्षात हा. कधी गाडी सोडली नाही तिने. एक गाडी वैशिष्ट्य. सोडली नाही म्हणजे? थांबली नाही कधी. थांबली नाही कधी. हा 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 हा. म्हणजे कायम पुढे गाडी दिसते तर ती पळते. हा, पळते. असं पल्ला किती बी मालक असू दे. सोडून, पल्ला किती पण असू दे, मालक सोडून असं काय नाही. हा, तिचं एक हा. वैशिष्ट्य आहे तेवढं. आता ह्यांच्या नंतर कुठली रेडकं तयार करलाय की नाही? आता रेडकू एक तयार केली, नाव? सैन्यात. काय नाव? सैन्यात. होय, ते पण आता 8-9 पटे नंबर झाले. मग ती रेडको आता कसं आहे, आता गाभण म्हशीत म्हणजे मोठी म्हैस पळवताना तुम्ही कसं तिच्या आता अंगाला घाण लावून सवय लावून घेताय, बरोबर? तसं मग रेडको पळवताना काय करायला लागते? रेडको पळताना काय करणार नाही, ते दूध पितंय की नाही, हा. त्यामुळे मालकाची ओळख धरते आणि ते पळते. ती मालकाच्या पळवायच्या पाठीमागे. अगोदर गाडी बसायच्या अगोदर दूध पाजा लागते. हा. बुट्टीनं दूध पाजाय, दुधाची बोटी दिली की नोंदणार लागतात. ती म्हणजे गाडी प्रत्येक मैदानावेळी पण? प्रत्येक मैदानाला. हा हा हा. प्रत्येक मैदानात जेव्हा आपण पळवा नेणार रेषा इथं का नाही, हा. मागं त्याला बुट्टीनं दूध पाजायचं. हा. दूध पाहिल्यानंतर ती बोटी चोखते आपली, हा. जाऊन डायरेक्ट गाडी बसायचं. जन्नत एक दिवस शेतनरी दिल्या. सिग्नली. ते जेन असं होतं हा. की आता ब्रेक पेलचं कसं ब्रेक पेल नाव आहे, हा, बरोबर. तसं त्याचं ब्रेक पेल गाडी बसलं की की, तिकडल्या रेषेपत्र गाडीला गावत नव्हतं. स्पेंडर असते कुठली पण गाडी. पुढंच पळणार. हा, गाडीला पुढंच मग पळणार. ती कसं त्यांना काय करणार, रस्ता कसा करणार? नाही तर रस्ता पब्लिकच्या पब्लिकच्या ह्यानं मधनं हा, म्हणजे जो जिथपर्यंत पब्लिक थांबली तिथपर्यंत तिथे जायचं, पळायचं. आणि कलरला काय पब्लिक गोल असते. तो बस आपली गाडी जाते त्याच्यापुढे. होय होय. गाडी काढून घेतो, परत परतलं की निम्म्या पट्ट्यावर तरी गाडीला गावत नाही. हा हा हा. पुढेच पळणार. पुढंच परत ना आपण पिकअप घेऊसवर ते निम्म निम्म वाट जाणारच ते झेन. जे. म्हशी, बैल, घोडी हा. एक टाक सगळं पळवत आलोय आणि स्वतः ड्रायव्हर ते नसायचं मी. आता बसत नाही म्हशी, नाही आता ते कसं बैलगाडा वय. व्हायचे ना, बरोबर. पळवतोय. तर मंडळी, आता ही होती सरगम आणि रतनची मुलाखत. तर आपल्यासोबत मालक, रायडर हे संपूर्ण त्यांची शिस्त करणारी संपूर्ण मंडळी आहेतच. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अजून काही किस्से असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण कधी पुढं, कधी आणि भविष्यात मुलाखत घेईन, त्यामध्ये आपण हे नक्कीच मुद्दा कव्हर करू. धन्यवाद.